हरिओम. सगळ्यांचं आपल्या भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करू नेहमीप्रमाणे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। हरिः ओम्। हरिओम. आपल्या 5व्या अध्यायातला 7वा श्लोक आपण बघतोय. तो अजून पूर्ण झालेला नाहीये. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा आणि जितेंद्रिय अशी पहिली ओळ आपली पूर्ण झालीये. तर त्याचं थोडक्यात आपण रिव्हिजन बघूयात. पण त्याच्या आधी श्लोक आणि म्हणजे गीतेचा आणि गीतेचा श्लोक म्हणूया. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। अंतरी धुतला योगी जिंकून मन इंद्रिये झाला जीवची भूतांचा करू नाही अलिप्त तो. आपण विशुद्धात्माचं थोडंसं बघितलं होतं उरलेलं. त्याच्यामध्ये विशुद्ध हा शब्द का वापरलाय ते बघितलं होतं. शुद्ध आणि विशुद्ध याच्यातला फरक काय तो बघितला होता. शुद्ध मध्ये शुद्ध चित्ताची शुद्ध अवस्था म्हणजे ज्याच्यामध्ये वाईट वृत्ती या उठतच नाही. म्हणजे वाईट वृत्ती उठतात आणि मग त्या नियंत्रित कराव्या लागतात. पुढची स्टेज त्या उठतच नाहीत अशी स्थिती म्हणजे चित्ताची शुद्ध अवस्था. आणि त्याच्या पुढे जाऊन ईश्वर स्मरण किंवा आत्मस्वरूपाचं अनुसंधान सहज घडतं आणि त्याच्यामुळे ईश्वर भाव किंवा आत्मभाव हा सुद्धा प्रयत्न न करता सहज टिकून राहतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, अगदी शुद्ध अवस्था झालेली असते. त्याच्यामुळे मनातल्या सगळ्या वासनांचा विकार आणि मळ तर निघून गेलेला असतोच. पण पुढचं हे झालेलं असतं ईश्वर स्मरण. त्याच्यातून ईश्वर भावातून पावित्र्य निर्माण होतं आणि आत्मस्वरूपाच्या अनुसंधानातून शांती निर्माण होते. आणि ती शांती आणि पावित्र्य हे सुद्धा चित्त सहजपणे धरून ठेवतं. म्हणजे एकूणच विशुद्धता या शब्दामध्ये चित्ताच्या शुद्धीबरोबर शांती आणि पावित्र्य हे प्रयत्नांशिवाय राखलं जाण्याची अवस्था हे म्हणायचं. आणि विशुद्धता किंवा चित्ताची विशुद्धता ही कशासाठी आवश्यक आहे, तर आत्मज्ञानाचा प्रकाश जो चित्तामध्ये पडायचा आहे, जे आत्मस्वरूप आपल्याला पाहायचंय त्याच्यासाठीही आवश्यक आहे, आवश्यक बाब आहे. आणि हे सांगण्याकरता चिन्मयानंदांनी जे उदाहरण दिलं होतं की एखाद्या पाण्याच्या पृष्ठभागावर आपल्याला आपलं प्रतिबिंब पाहायचं असेल तर जितक्या प्रमाणात ते स्वच्छ असेल तो पाण्याचा पृष्ठभाग, जर गढूळ असेल तर आपल्याला ते प्रतिबिंब अस्पष्ट दिसेल, जर स्वच्छ असेल तर स्पष्ट दिसेल. तसंच चित्तामध्ये चैतन्याचा जो प्रकाश पडतो, जे प्रतिबिंब पडतं त्याला चिदाभास म्हणतात. आणि तो जेवढा स्पष्ट असेल चिदाभास तेवढं आपल्याला आत्म्याची अनुभूती येणं हे जास्त लवकर शक्य होतं. हे सगळं विशुद्धात्माबद्दल होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं विजितात्मा. मग विजितात्माचे आपण शंकर अभ्यंकरांनी केलेली डेफिनेशन बघितली होती. 6 दोष, त्यातले 3 आलस्य प्रमाद निद्रा हे शारीरिक दोष आणि मलविक्षेप आवरण हे अंतःकरणाचे दोष, त्याच्यावर पूर्ण विजय ज्यांनी मिळवलेला आहे तो विजितात्मा. मग मल कर्मयोगाने जातो, विक्षेप भक्ती योगाने जातो. आणि एकदा मल आणि विक्षेप हे दूर झाले की चित्तामध्ये ज्ञानाची तीव्र लालसा निर्माण होते आणि कडकडीत वैराग्य, त्याला शुद्ध वैराग्य निर्माण होतं. आणि हे निर्माण झालं की ज्ञानयोगाचा अधिकार प्राप्त होतो. ज्ञानयोगात आणि ज्ञानयोगाने आवरण या दोषाचा नाश होतो. ज्ञानयोगाचा उत्तम अधिकारी म्हणून आपण नचिकेताची गोष्ट बघितली होती की अनेक प्रलोभनांना सुद्धा तो बळी न पडता त्यांनी कसं यमराजांना मला आत्मज्ञानच द्या म्हणून शेवटी त्यांच्या उतरवलं आणि मग प्रसन्नतेने त्यांनी आत्मज्ञान दिलं. विजितात्माबद्दल आपण अजून काही गोष्टी बघितल्या होत्या की विजितात्मा म्हणजे मन जिंकणं थोडक्यात. आणि मन म्हणजे काय, तर मनाच्या वृत्ती व त्या वृत्तींच्यावर कोणत्या कोणत्या प्रकारांनी नियंत्रण ठेवायची आवश्यकता असते. म्हणजे हे झालं, इतक्या प्रकारांनी तुम्ही वृत्ती कंट्रोल केल्यात की तो तुम्ही विजितात्मा होता. त्याच्या आपण एक 4-5 गोष्टी बघितल्या होत्या की मनाच्या भरकटणाऱ्या वृत्तीवर नियंत्रण करणं
योग्य वृत्तीत चित्तावर राहतील आणि अनावश्यक वृत्ती येणार नाही हे बघणं, एखाद्याच विषयांशी संबंधित वृत्ती करून ठेवणं, सूक्ष्म विषय धारण करण्याची वृत्तींमध्ये सामर्थ्य असणं आणि वृत्तीशिवाय सुद्धा राहायला जमणं आणि तत्वाशी वृत्ती जोडून ठेवणं, हे सगळं ज्याला पूर्णपणे जमतं तो विजितात्मा. आणि विजितात्मा होण्यासाठी काय काय लागतं? ईश्वर भावना, योग्य कर्म करण्याचा संस्कार आणि त्याच्याच बरोबर एखाद्या मंत्राच्या आलंबनासकट चित्तवृत्ती शांत करण्याचा केलेला ध्यानाचा अभ्यास. आणि तो खूप उपयोग इथे त्या निमित्ताने आपल्याला कळतं की योगयुक्त या शब्दामध्ये ध्यानयोग सुद्धा अंतर्भूत आहे. कारण आत्मस्वरूपाचं अनुसंधान करण्याच्या प्रक्रियेमध्ये चित्तवृत्तींचा निरोध हे फार महत्वाचं सूत्र आहे. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान हे ध्यानकाळामध्येच सगळ्यात जास्त स्पष्टपणे आपल्याला होतं. म्हणून विजितात्मा होण्यासाठी परमात्म्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेसहित केलेलं ध्यान आणि देवभावनेसहित घेतलेलं नाम ही दोन प्रभावी साधनं आहेत. म्हणजे विशुद्धात्मा विजितात्मा झालं. मग जितेंद्रिय. जितेंद्रिय असण्याचं हे मुख्य. इंद्रिय हे रागद्वेष रहित जर असली तर ती इंद्रिय ताब्यात राहतात आणि साधक त्या इंद्रियांचा वापर त्याला ज्या योग्य कारणासाठी हवा आहे तिथे त्या इंद्रियांना तो लावू शकतो. त्या संदर्भात आपण बरेच गीतेतले जे इंद्रिय संयमन किती महत्वाचं आहे म्हणून दुसऱ्या अध्यायापासून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या चारही अध्यायांमध्ये वारंवार इंद्रिय संयमनावर कसा कसा भर दिला गेलेला आहे ते सगळे श्लोक आपण बघितले. आणि इंद्रिय संयमन जरी म्हटलं तरी इंद्रियांच्या पाठीमागे जे मन असतं, जे मनच इंद्रियांना कर्मामध्ये किंवा कुठल्याही विषयांकडे प्रवृत्त करतं, तर त्यामुळे मनातल्या वृत्तींवर विवेकाचं नियंत्रण येणं याच्यामुळेच व्यक्ती जितेंद्रिय होते. जरी इंद्रिय संयमन म्हटलं तरी एक प्रकारे ते म्हणून आपण म्हटलं की जितेंद्रिय तोच असतो जो विजितात्मा असतो. विजितात्मा असणं हे विशुद्धात्मा होण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे आणि जितेंद्रिय होण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. आणि मग आवश्यकता आणि आवड याच्यानुरूप योग्य प्रमाणात इंद्रियांना विषय पुरवत राहणं आणि ते करताना ज्याची त्याची शरीर क्षमता किंवा धर्माच्या आणि नीतीच्या मर्यादांचं पालन हे बुद्धीतल्या विवेकाचं काम असतं. मनाला विवेक वगैरे काही नसतो. आणि हा विवेक जिथे कर्मयोग करणारी जी व्यक्ती असते त्याची सत्वशक्ती विकसित झालेलीच असते आणि त्याच्यामुळे ज्याची ही सत्वशक्ती पुरेशी विकसित झालेली असते त्याचा विवेकही जागृत असतो आणि तो एखाद्या पहारेकऱ्यासारखा सगळ्या इंद्रियांच्या वरती लक्ष ठेवून असतो. पण एकदा का सतत मनावरती निग्रह करून करून आणि उपासनाच्या माध्यमातून सत्वशक्तीचा वाढ होऊन किंवा उपासनेमधून दोन गोष्टी होतात. एक तर सत्वशक्तीची वाढ तर होतेच, पण एका वेगळ्या आणि सात्विक सुखाची चव पण मनाला दिली जाते आणि ती सुद्धा त्याला जेव्हा हवीशी वाटायला लागते तेव्हा तो विषयांपासून ते मन थोडंसं बाजूला येऊ शकतं. आणि मग एकदा त्या सुखवृत्तींचं अशा प्रकारे पूर्ण नियमन झालं की मग त्या विवेकरूपी पहारेकऱ्याला काही कामच उरत नाही. अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा ती व्यक्ती जितेंद्रिय झालेली असते. हे कंट्रोल करून जितेंद्रिय झालेला. आणि दुसरं, अंतरंगामध्ये तो इतका मशगूल झालाय, आत्ममग्न झालाय, आत्मसुखामध्ये तो इतका आनंदी झालाय की आपोआपच त्याची तहान, भूक, झोप याच्यावर इतकं नियंत्रण येतं की त्याला अशा विषय सुखाच्या उर्मीच उठत नाही, त्याला त्या इच्छाच होत नाही. फक्त जेव्हा परमात्मा प्राप्तीचा उच्च उद्देश असतो ह्या इंद्रिय नियंत्रणाला तेव्हाच तो जितेंद्रिय म्हणवला जातो. आणि अशा प्रकारे योगाची स्थिती टिकून राहील किंवा लवकर साधेल अशा पद्धतीने इंद्रियांना त्यांचा आहार गरजेच्या प्रमाणात पोचवत राहणं म्हणजे युक्त आहार ज्याला म्हटलेला आहे, तो युक्ताहार विहार ही ज्याची सहज भूमिका असते तो जितेंद्रिय. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आता पुढे आपले राहिले सर्वभूतात्म कुर्वन्नपि न लिप्यते. सर्वभूतात्म आपलं जे आत्मस्वरूप आहे ते जाणून घेऊन तेच चैतन्य सर्वभूत मात्रांमध्ये सुद्धा आहे हे जो जाणतो आणि हे जाणण्यामुळे सगळ्यांची त्याचा स्वतःसारखाच आत्मवत संबंध असतो. आपलं सगळ्यात जास्त प्रेम आपल्यावरती असतं.
तितकंच प्रेम जर इतरांच्या वरती आपण करू शकलो तर आपला संबंध इतरांशी आत्मवत आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं जर असेल तर सर्व भूतात्म भूतात्मा ही अवस्था प्राप्त होऊ शकते. तर विनोबांनी या श्लोकावर विवरण करताना 3 टप्पे सांगितले योगयुक्ताच्या एकंदरीत वाटचालीतले किंवा विकासातले. पहिला टप्पा आहे तो आत्मविशुद्धी, दुसरा आहे तो आत्मविजय आणि तिसरा आणि अंतिम टप्पा आहे तो आहे आत्मविकास. तर विशुद्धात्मा हा शब्द आत्मविशुद्धी सांगतो. विजितात्मा आणि जितेंद्रिय हे 2 शब्द आहेत ते आत्मविजय सांगतात. आणि सर्व भूतात्मा भूतात्मा हे जे विशेषण आहे ते मात्र आत्मविकास शेवटचा टप्पा सांगतो. कसं आहे की स्वतःपुरती आत्मशुद्धी किंवा आत्मविजय झाला तर योगी परिपूर्ण होत नाही, त्याला त्याचं योगाचं ज्ञान परिपूर्ण होत नाही. जोपर्यंत म्हणजे फक्त अहम ब्रह्मास्मी एवढं कळलं तर तेवढं पुरेसं नाहीये. जोपर्यंत सर्वम कलविदम ब्रह्म हे कळत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान थोडं अर्धवट आहे. त्यामुळे सगळ्यांच्या ठायी असलेलं चैतन्य आणि आत्मचैतन्य ह्याच्यातली एकरूपता जाणण्यामुळे म्हणजे विश्वातल्या प्रत्येक घटकाशी जी एक आत्मीयता निर्माण होते त्यांनी त्या योगाच्या ज्ञानाची परिपूर्णता येते. आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. रामदास स्वामी लहानपणीच हा विचार करू शकत होते, एवढे ते प्रगल्भ होते की चिंता करीतो विश्वाची. किंवा ज्ञानदेवांच्या एका अवधीमध्ये विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. म्हणजे ते वैश्विक पातळीवरतीच विचार करत होते, वैयक्तिक पातळीवरती ते विचारच करत नव्हते. म्हणून एक फार छान सुभाषित आहे, अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. त्यातलं वसुधैव कुटुंबकम हा जो तुकडा आहे तो आपण पुष्कळ वेळेला बऱ्याच ठिकाणी भाषणांमधून वगैरे ऐकलेला असतो किंवा काही ठिकाणी तो लोगो म्हणून किंवा ध्येय वाक्य म्हणून सुद्धा वापरलेलं पाहतो आपण, की हा माझा, हा परका, ही जी गणना असते किंवा हा जो भाव असतो तो क्षुद्र मनोवृत्ती असण्याचं लक्षण आहे. लघुचेतसम ही अशा प्रकारची गणना. पण ज्यांचं मन किंवा चित्त हे विशाल झालेलं आहे त्यांच्यासाठी सगळी पूर्ण पृथ्वी ही एकच कुटुंब आहे. तर विशुद्धात्मा, विजितात्मा आणि जितेंद्रिय ह्या सगळ्या अलीकडच्या पायऱ्या आहेत. त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी योग्याला प्रथम चढाव्या लागतात, त्या मिळवाव्या लागतात, त्या योग्यता मिळवाव्या लागतात. आणि मग त्या योग ज्ञानामुळे सहजच त्याला हे तत्व विश्वात सगळीकडे भरलेलं आहे ही गोष्ट पण जाणायला जमतं. आणि ही गोष्ट जी आहे सर्व भूतात्म भूतात्मा असणं किंवा होणं किंवा सर्वम कल्विदम ब्रह्म अशी अनुभूती ही फक्त वैचारिक किंवा भावनिक पातळीवरून होण्यासारखी गोष्ट नाही. सांगायला खूप सोपं आहे, स्वतःवरती जसं प्रेम करता तसंच सगळ्यांच्यावरती प्रेम करा, मनात विश्वबंधुत्व ठेवा. पण हे ना कोरडे शब्दांचे नुसते बुडबुडे आहेत आणि अशा उपदेश वचनांचा फारसा प्रभाव टिकत नाही. कारण आपल्याला आपण जर त्या भावात खरंच नसू, आपण नुसतं वरवर म्हणत असू तर ते नुसते शाब्दिक बुडबुडेच ठरतात. साधी गोष्ट आहे, समजा आपल्याला आपलं मूल खेळताना म्हणा किंवा काही कारणाने रागावलं म्हणून ते आपल्याला चावलं तर आपली होणारी प्रतिक्रिया आणि दुसऱ्याचं मूल आपल्याला चावलं तर आपली होणारी प्रतिक्रिया ह्याच्यामध्ये प्रचंड फरक असतो. दोन्ही वेळेला चावण्यामुळे होणारी शारीरिक वेदना सारखीच असते, पण आपल्या मुलाच्या बाबतीत आपण थोडे सॉफ्ट असतो तरीही ती प्रतिक्रिया आत्मवत असते. कारण माझा आहे ना, तो माझा बाळ्या आहे, चावला असेलच, आपल्याला रागवू पण ते सौम्य असेल. पण तेच दुसऱ्याच्या मुलांनी जर येऊन आपल्याशी असं वागणूक दिली तर आपण भडकू, चांगली एक ठेवून पण देऊ कदाचित. तेव्हा ती प्रतिक्रिया ही आत्मवत नसते. तर फक्त ज्यांना योगाच्या द्वारे आत्मस्वरूप जाणलेलं आहे ज्या व्यक्तींनी तेच सर्व भूतात्म भूतात्मा या पातळीपर्यंत जाऊ शकतात. त्याच्यासाठी आपण एक श्रीधर स्वामींच्या जीवनातला एक प्रसंग पाहू. श्रीधर स्वामी हे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य. तर ते एका डोंगराच्या गुहेत ध्यानाला बसत असत आणि तिथलाच एक खेडूत हा त्यांच्यावर त्याची श्रद्धा होती आणि म्हणून तो रोज स्वामींची समाधी उतरण्याच्या वेळेला त्यांना भूक लागत असेल म्हणून एक लोटावर दूध त्यांच्यासाठी घेऊन येत असे. तर तसे स्वामी
नेहमी सारखे बसलेले असतात ध्यानाला, त्यांची समाधी लागलेली असते आणि तो खेडूत जो त्यांचा म्हणजे शिष्य असतो, भक्तगण असतो, तो दूध घेऊन त्यांची समाधी उतरण्याची वाट बघत थांबलेला असतो आणि असा जवळच तो लोटा दुधाचा ठेवलेला असतो. तर तेवढ्यामध्ये त्यांची समाधी उतरण्याच्या आधीच एक कुत्रा येतो आणि त्या लोट्यामध्ये तोंड घालून दूध प्यायला सुरुवात करतो. तर तो त्याला हाकलायला लागतो. तर हे होता होता इकडे त्यांची समाधी उतरते आणि समाधी उतरल्यावर पहिले डोळे उघडल्यावर त्यांच्या दृष्टीला हेच दृश्य दिसतं की त्या दुधाच्या लोट्यामध्ये त्या स्वादानी तोंड घातलेलं आहे आणि हा त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतोय. तर ते पटकन उत्स्फूर्तपणे म्हणतात, अरे चतुष्पाद नारायण दूध पितोय, त्याला कशाला हाकलतोय सुगाच. आणि हे वरवर म्हटलेलं नव्हतं, दुसऱ्या क्षणी त्यांना त्याच्यामध्ये नारायण दिसला. त्यामुळे हे योगयुक्ताचंच विशेषण आहे आणि योगयुक्ताच्या पूर्ण विकासाचा हा अंतिम टप्पा आहे. सर्व भूतात्म भूतात्म म्हणून तो सगळ्यात शेवटी दिलेला आहे. थोडा क्रम सुद्धा कधी कधी ना कधी कधी लावून घ्यायला लागतो, पण या श्लोकामध्ये तो असा नॅचरल फ्लोनी शेवटी आलेला आहे. आणि तो शेवटचा तुकडा पूर्वन अपि न लिप्यते. आता योगयुक्त व्यक्तीला कर्माचा लेप लागत नाही, कारण काहीही करून, कुठलंही कर्म करून किंवा कुठलंही कर्म न करून त्याला स्वतःसाठी काहीही मिळवायचं नसतं. त्याला कुणाही वरती तो काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने आधारित किंवा आश्रित नसतो. आता आतापर्यंत बरेच वेळेला सांगितलंय, पण पुन्हा हा श्लोक आठवतो म्हणून 3ऱ्या अध्यायातला. नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिद अर्थ व्यपाश्रयः. कुणाही वरती कुठल्याही अपेक्षेने तो अवलंबून नसतो. त्यामुळे अशा व्यक्तीने जर कर्म केलं नाही तरी त्याचं काही बिघडत नाही आणि प्राप्त कर्म म्हणून समोर उभं राहिलंय म्हणून केलं तरी ते त्याला बांधत नाही, त्याला लिप्त होत नाही. कारण कर्म केल्यामुळे लिप्त होणं हे कशामुळे घडतं, तर कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाची आकांक्षा या दोनच गोष्टींनी ते कर्मबंधन पडणं ही गोष्ट घडते. पण हा तर कर्मयोग आचरतोय आणि कर्मयोग आचरत पुढे गेलेला आहे. तर 3ऱ्या अध्यायातलाच 19वा श्लोक आपल्याला काय सांगतो, तस्माद असक्त सततम कार्यम कर्म समाचरण असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुषः. अलीकडचा श्लोक आपण आत्ताच म्हटला की तो कशाही वरती अवलंबून नाही, त्याला कोणाकडून काही नकोय. त्यामुळे नेहमी असक्त होऊन, आसक्तीरहित होऊन कर्म कर. तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचर. जे करण्यास योग्य अशी गोष्ट आहे ती तू कर. असक्तपणे कर्म केलं की परम आपनोती पुरुषः, म्हणजे कर्मयोग आचरत असलेली व्यक्ती ज्ञानाच्या पातळीवर पोहोचताना तिचं आत्मस्वरूपाचं ज्ञान विकसित होत जातं आणि चित्त चैतन्याशी युक्त व्हायला ते अनुकूल होत जातं. परम आपनोती, परम म्हणजे श्रेष्ठ आत्मतत्व समजण्याची किंवा त्या आत्मतत्वाशी एकरूप होण्याची पात्रता प्राप्त होत जाते अनासक्तपणे योग्य कर्म करत राहिल्यामुळे. आणि मग चित्त चैतन्याशी युक्त झालं की त्या अमूर्त ईश्वराचे गुण सुद्धा त्या व्यक्तीमध्ये प्रतिबिंबित होतात. तर आत्मचैतन्य हे एखाद्या घरातल्या दिव्यासारखं असतं. म्हणजे कसं, तो दिवा घराला प्रकाश देतो, पण त्या प्रकाशात घरामध्ये जो काही व्यवहार चाललेला असतो त्याच्यामध्ये तो काही लुडबुड करतो का? तुम्ही प्रकाश दिलाय, फक्त चांगलीच कामं करा, वाईट करू नका, कुणी भांडू नका. तुम्ही भांडा तंडा, गोडीत राहा, घर स्वच्छ ठेवा, अस्वच्छ ठेवा, काहीही करा तुम्ही किंवा काहीही करू नका, तो प्रकाश तुम्हाला काही अडवायला येत नाही. तसं योगयुक्त पुरुष हा आत्मस्वरूपाने सगळ्या कर्मांमध्ये वावरत असूनही त्याला त्याचा लेप लागत नाही, कारण सर्व कर्म ईश्वराची आहेत आणि त्यात माझं काहीही कर्तृत्व नाही असं तो मनापासून मानतो आणि त्यामुळे त्याची कर्म सहजच ईश्वरार्पण होतात. म्हणून स्वामी स्वरूपानंदांच्या 2 ओव्या आपण वाचूया. उदंड यत्न करावे, करोनी ईश्वरी अर्पावे, यशी अपयशी राहावे उदासीन. आणि दुसरी पण छान आहे. शिव होऊनी शिव यजिजे, हे जी परमभक्ती जाणीजे, शिवस्वरूपी समर्पिजे कर्म मात्र. ही अवस्था कोणाची आहे? आत्मस्वरूपावर असलेल्या योग्याची आहे. आणि अशा योग्याला शरीर म्हणजे व्यष्टी पातळी आणि विश्व प्रकृती म्हणजे समष्टी पातळीवरची सगळी जी कर्म आहेत ती प्रकृतीच्या अंगाने चाललेली आहेत आणि मी त्याच्यापासून वेगळा आहे
मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे असा बोध त्याला कायम असतो. आणि अशा बोधाला काय म्हणतात? अकर्तृत्व. अकर्तृत्व आत्मबोध. ज्याला आपण 4थ्या अध्यायात एक श्लोक म्हणला होता, कर्मण्य कर्म यः पश्येत अकर्मणि च कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत. आता आपलं युक्तातच चाललंय ना. इथे योगयुक्त किंवा युक्त हे शब्द समानार्थीच आहेत. तर तो युक्त कसा असतो? तो कर्म आणि अकर्म हा पश्चित. सगळी कर्म चालली आहेत तरी ती कर्म ज्या अधिष्ठानावर चालली आहेत, ज्या चैतन्याच्या प्रकाशात चालली आहेत, ते चैतन्य ज्या आत्म्याचं आहे, ज्या आत्म्यामुळे आहे, तो आत्मा निष्क्रिय आहे आणि तो मी आहे. त्यामुळे मी करता असणं शक्यच नाही. हा त्याचा बोध हा नेहमी त्या बोधात तो कायम स्थिर झालेला असतो असं म्हणूया. पण साधकावस्थेमध्ये मात्र हा बोध जेव्हा स्थिर झालेला नसतो तेव्हा ते कर्माचं कर्तृत्व माझं नाही, फळ ईश्वरार्पण आहे, आत्मा निष्क्रिय आहे, हे सगळं आपल्या भावना आणि विचारांच्या आधाराने, विवेकाच्या आधाराने आपल्याला ते असं घट्ट धरून धरून ठेवायला लागतं. त्याला आपण धारणा म्हणतो. पण आत्मस्वरूप जाणणाऱ्या योग्यासाठी ते सहज असतं. आणि मग असा योगी उपासना कर्म करण्याची त्याला काही आता आवश्यकता नसते, त्याच्या पलीकडे गेलाय तरी त्याला त्याची आवड निर्माण झालेली असते. तुकाराम महाराजांचा अभंग मागे आपण बघितला होता, मला अभंग आठवत नाहीये, की आता नाम घेण्याची गरज नाहीये, पण आता इतकी सवय लागली, जिभेला वळडच पडलंय की ते नाम घेतल्याशिवाय राहतच नाहीये. तसं तो त्या गोष्टी आवडीने करतो. आणि हेच त्याच्या व्यावहारिक कर्मांच्या बाबतीत सुद्धा असतं. व्यावहारिक कर्म सुद्धा तो सवयीने करतो किंवा इतरांना मार्गदर्शन मिळावं म्हणून किंवा इतरांच्या उपकारासाठी करतो. ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की सिद्धांचे शरीर हे पूर्वसंस्कारांनुसार हलतात. हलतात म्हणजे कर्म करतात, कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतात. योग वासिष्ठामध्ये श्री राम वसिष्ठ ऋषींना एक प्रश्न विचारतात की ज्ञानी व्यक्तींना कर्म करण्याचं प्रयोजन काय? त्याच्यावर वसिष्ठ ऋषी उत्तर देतात, ज्ञानी व्यक्तींना कर्म करण्याचं जसं काही प्रयोजन नसतं तसं कर्म सोडण्याचंही काही प्रयोजन नसतं. म्हणजे मी हे करीन किंवा मी हे करणार नाही असा दोन्ही प्रकारचा आहे, कुठल्याच प्रकारचा आग्रह ज्ञानी लोकांच्याकडे नसतो. समोर जे आलेलं आहे ते प्राप्त आहे ते करणं, मग ते स्वतःसाठी असेल किंवा इतरांसाठी असेल, योगी लोक ते त्याच्यामध्ये न गुंतता अलिप्तपणे ते करत राहतात. इथे परत 4थ्या अध्यायातले 2 श्लोक आपण विचारात घेऊया. 22वा श्लोक, यदृच्छालाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. शेवटचा तुकडा कुर्वन्नपि न लिप्यतेशी समानार्थी आहे, म्हणून आपण हा श्लोक बघितलाय. करूनही तो त्यांनी बांधला जात नाही. कारण यदृच्छा लाभ संतुष्ट, यदृच्छेनी म्हणजे देवाच्या इच्छेनी किंवा कर्मधर्म संयोगाने प्रारब्धानी जे समोर उभं राहिलेलं आहे ते तो संतुष्टपणे करतो, संतोषाने करतो, आनंदाने करतो. द्वंद्वातीत हे करू का करू नये, हे कशासाठी मला करावं लागतंय, त्याच्यात त्याचा रागद्वेष नसतो, मला हे आवडत नाहीये करायला. द्वंद्वातीतो विमत्सरः, आणि त्याच्यात मग काय तो यशस्वी होईल किंवा अयशस्वी होईल त्याचंही त्याला काही घेणं नाहीये, घेणं देणं नाहीये. त्यामुळे समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. 23वा आहे, गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्र प्रविलीयते. समग्र कर्म प्रविलीयते हे पुन्हा कुर्वन्नपि न लिप्यते हाच भाव सांगणारा आहे. कारण तो गतसंग आहे त्यामुळे तो मुक्त आहे. कशाशी संग? कर्मफळाशी संग. गतसंगस्य मुक्तस्य, आणि असे गतसंग आणि मुक्त अवस्था त्याला कशामुळे प्राप्त झाली आहे? तो ज्ञानावस्थित चेतस आहे, ज्ञानामध्ये त्याचं चित्त दृढपणाने स्थिर झालेलं आहे, म्हणून तो यज्ञभूमिकेतून यज्ञासाठी सगळी कर्म करतोय आणि त्यामुळे ती कर्म त्याला बांधून न टाकता त्याची सगळी कर्म विलीन होऊन जात आहेत, ती जिरून जात आहेत. जिरणे हा शब्दच मला वाटतं यांनी वापरलेला आहे विनोबांनी. 4थ्या अध्यायातला 23वा आहे ना. हा बरोबर आहे. ज्ञानात बैसली वृत्ती संग सोडून मोकळा यज्ञार्थ करीतो कर्म जाय सर्व जिरून इथे. त्याच्यानंतर आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पण ज्ञानीचे जेव्हा ज्ञानी कसा पद्धतीने कर्म करतो किंवा कुठल्या भूमिकेतून कर्म करतो तेव्हा 2 गोष्टी बघितल्या होत्या, की एक तर शरीर आहे तोपर्यंत कर्म चुकलेलंच नाही,
नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्जायो ह्य कर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. कर्म केलं नाही तर शरीर सुद्धा धड चालणार नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म केलंच पाहिजे. या भूमिकेतून सुद्धा त्यांचं कर्म चालू असतं. आणि लोकसंग्रह मेवापी संपश्चन कर्तुमर्हसी, लोकसंग्रह नावाचा आपण एक मुद्दा बघितला होता की इतर लोक त्या प्रगत साधकाकडे बघत असतात आणि त्याला त्याला फॉलो करणारे, त्याला मानणारे, यद्यदाचरति कर्म, तसं यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवे तरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोक सदनु वर्तते. त्याच्याकडे बघून त्याला फॉलो करणारे 10 जण आहेत, त्यांना चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी सुद्धा हा कर्म करत राहतो. आणि हे करत असताना तो अलिप्तपणे करत असल्यामुळे तो बांधला जात नाही. म्हणून म्हटलंय कुर्वन्नपि न लिप्यते. इथे आपला हा 7वा श्लोक पूर्ण झालेला आहे. आता या 7व्या श्लोकाबरोबरच आपला इथे पहिला जो विषय आहे या अध्यायात सुरू केलेला 1 ते 7 श्लोकामध्ये कुठला विषय आपण बघत होतो? संन्यास आणि योग यांचा समन्वय हा पूर्ण झालेला आहे. सुरुवात या विभागाची अर्जुनाच्या प्रश्नांनी झालेली होती की कर्मांचा संन्यास करायचा आहे का कर्मयोग करायचा आहे काही कळत नाहीये, माझ्यासाठी काय योग्य आहे ते मला सांग, योग्य म्हणजे माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते मला सांग. दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात की दोन्हीही निश्रेयस्करच आहेत, दोन्हीही एकाच ठिकाणी घेऊन जाणारे आहेत. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुः तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. पण दोन्हीही एकाच फळ देणारे जरी असले तरी कर्मयोग हा खास आहे. मग कर्मयोगाची महती सांगणारे पुढे काही श्लोक आहेत. ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. इथे नित्य संन्यासी नावाचा एक वेगळाच खास गीतेचा एक शब्द त्यांनी निर्माण केला, त्याची डेफिनेशन केली की जो निर्द्वंद्व आहे त्याच्या मनामध्ये. आणि निर्द्वंद्व म्हणजे कुठला मुख्य द्वंद्व ते आधी इंडिकेट केलेलंच आहे. यो न द्वेष्टी न कांक्षती, रागद्वेष. आणि रागद्वेषाच्या मुळाची काय आहे? देहबुद्धी आणि आत्मबुद्धी. आत्मबुद्धीवर राहावं हे कळलं तरी ते जमत नाही आणि देहबुद्धीवर तेच राहिलं जातं. ह्या द्वंद्वावर जेव्हा विजय मिळवला जातो तेव्हा सुखम बंधात प्रमुच्यते, त्याचा फळ सांगितलं. मग 4थ्या आणि 5व्यामध्ये सांख्य योग पृथक बाणाः प्रवदन्ति न पंडिताः. ह्या 2 श्लोकामध्ये सांख्य शब्द वेगळा वापरलाय, जो संन्यासासाठी वापरलाय, कर्मसन्यासासाठी. आणि कर्मयोगासाठी योग शब्द वापरलाय. तर कर्मयोग आणि सांख्ययोग किंवा संन्यास योग हे कसे सारखेच आहेत, म्हणजे एकाच ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या एकाच वाटेवरचे 2 वेगळे टप्पे आहेत. आणि त्यामुळे ते एकत्वानीच बघायला पाहिजेत. एक एकीकडे चाललाय, एक दुसरीकडे चाललाय, दोघांची ध्येय वेगळी आहेत असं ते समजतात, ते मूर्ख आहेत. जे ज्ञानी आहेत ते त्याच्यातलं एकत्व पाहू शकतात, हा मुद्दा सांगितला. आणि मग 6व्यामध्ये हे सांगितलं की कर्मयोग विशेष आहे असं जे म्हणलं होतं ते का, तर कर्मयोगाचा पुरेसा पाठपुरावा केल्याशिवाय संन्यास तुम्हाला जमणारच नाहीये. संन्यासस्तु महाबाहो दुःख माप्तुम अयोगतः हे सांगितलं. आणि मग 7व्या याच्यामध्ये योगयुक्त नावाची अजून एक वेगळी व्याख्या केली आणि त्याची सगळी लक्षणं सांगितली. अशा प्रकारे हा 7 श्लोकांमध्ये संन्यास आणि योग यांचा समन्वय झाला. आणि आता आपला 8व्या श्लोकापासून आपला आता पण त्याच्यापूर्वी आपली ज्ञानेश्वरी राहिली. ज्ञानेश्वरी वाचून घेऊ त्याच्यात आणि मग आपण पुढच्या विभागाला सुरुवात करूया. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 34 ते 38. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. हिरतले म्हणजे हिसकावून घेतले किंवा बळजबरीने बाहेर काढले. ज्यांनी आपले मन माया मोहापासून हिसकावून घेतले आणि गुरुपदेशाने ज्याचा मळ सर्वतः धुवून टाकला आणि त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुरवून ठेवले. आता हे भाष्य कळत असेल. आता विशुद्धात्मावर चालले. योगयुक्तो विशुद्धात्मा
या विशुद्धात्मा या शब्दावरचं हे भाष्य. पुढे जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. आपण 35 आणि 36 या 2 ओव्या एकत्र वाचू. तैसे संकल्पोनी काढिले जयाने जयाचे मनची चैतन्य जाहले तेणे एकदेशी ये परी व्यापिले लोकत्रय. आणि ज्याप्रमाणे मीठ जोपर्यंत समुद्रात पडले नाही तोपर्यंत त्याच्याहून भिन्न आणि आकारमानाने लहानसे दिसते, परंतु तेच समुद्रात पडून त्याच्याशी एकजीव झाले म्हणजे त्या समुद्रा एवढेच अफाट होते. त्याप्रमाणेच ज्याचे मन संकल्प विकल्पातून बाहेर निघून चैतन्याशी समरस होऊन गेले आहे तो पुरुष देशकाल मर्यादाधिकांनी इतरांसारखा एकदेश स्थित भासला तरी तो आत्मस्वरूपाने त्रिभुवनाला व्यापून टाकतो. हे सर्व भूतात्मावरचं भाष्य. त्याची आता आयडेंटिटी वेगळी राहत नाही. व्यष्टी अहम हा विकसित होत होत समष्टी अहमशी एकरूप झाला. त्यामुळे त्याचा प्रत्येक विचार हा विश्व पातळीवरतीच होतो. वैयक्तिक स्वार्थापोटी तो विचार करूच शकत नाही. तसा रामदास आणि ज्ञानेशांचं आपण उदाहरण बघितलं. विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, कारण विश्वाशी एकरूप झालेले म्हणून. आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो. अर्थात अशा पुरुषा संबंधी कर्ता कर्म इत्यादी प्रकारची भाषा सहजच खुंटते आणि त्याने जरी सर्व परीचे कर्म आचरले तरी तो अकर्ताच राहतो. जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे. ह्या ज्या 2 ओव्या आहेत ना शेवटच्या 37 आणि 38 त्या कुर्वन्नपि न लिप्यतेवरचं भाष्य आहे. कारण अर्जुना त्या पुरुषाला जर देहभावाचीच आठवण राहत नाही तर त्याच्या अंगी कर्ते पण कसे चिकटणार. इथे आपल्याला भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातला एक श्लोक आठवतो. य एनम वेत्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौतौ न विजानीते नायम हंती न हन्यते. हा श्लोक जवळपास जसाच्या तसा कठोपनिषदातून उचललेला आहे. सेम एखादा शब्द इकडे तिकडे असेल कठोपनिषदात, भाव सगळा तोच. की इथे म्हणतो ना कर्ता कर्म क्रिया, ह्या तिन्हीला काही अर्थच नाही उरलेला. पण कर्तृभावच नाहीये. न जो मारतो आणि जो मारला जातो असं जो समजतो तो काहीच जाणत नाही. कारण करायला करताच नाहीये ना. कोण मारणार आणि कोण मारला जाणार. हेच म्हणलंय. आता करता कर्म करावे हे कुंटले तया स्वभावे. एक्झॅक्टली तोच विषय त्या श्लोकामध्ये मांडलेला आहे. य एनम वेत्ती हंतारम मध्ये, म्हणून तो श्लोक सांगितला. आता आपला पुढचा विषय विभाग सुरू होतो. तो आहे 8 ते 15 एवढ्या श्लोकांचा हा जो भाग आहे तो आहे योगयुक्ताचा अकर्तृत्व आत्मबोध, अलिप्तता आणि शांती सुख. त्या श्लोकांचा सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी त्या विभागाची प्रस्तावना करते. की आता योग्याला तो ज्ञानाच्या प्रांतात शिरत असताना एक प्रांत असा लागतो की ज्याच्यामध्ये तो प्रगत साधकही असतो आणि ज्ञानसिद्ध स्थितीचाही त्याच्यामध्ये आविर्भाव होत असतो. म्हणजे काय, आपण एका सोप्या उदाहरणावरून बघू. जेव्हा नदी समुद्राला मिळते तेव्हा समुद्राला मिळाल्यानंतर काही भागापर्यंत नदी म्हणून तिचा एक सूक्ष्म वेग अजून शिल्लक असतो. तर त्या भागात ती सागराला म्हटलं तर मिळालेली पण असते आणि म्हटलं तर दुसरीकडे मिळतही असते. म्हणजे मिळण्याची प्रक्रिया चालू आहे, पूर्ण मिळालेली नाही असं. तर त्याच्यानंतर पुढे जिथे तिचा स्वतःचा वेग पूर्ण संपतो तिथे ती सागररूप झालेली असते. ते मिळण्याची प्रक्रिया संपलेली असते आणि एकत्र होण्याची प्रक्रिया झालेली असते. तसं योग मार्गाने ज्ञानाच्या प्रांतात शिरलेल्या साधकाच्या चित्ताची स्थिती थोडीशी सुरुवातीच्या काळात अशी असते
की साधकावस्था तर संपत आलेली आहे, पण पूर्ण संपलेली नाही. आणि सिद्ध अवस्थेतली काही लक्षणं प्राप्त झालेली आहेत. सिद्ध अवस्थेत तो शिरलेला आहे, पूर्णत्वाच्या जवळ गेलेला आहे, पण अजून पूर्णत्वाला पोचलेला नाही. ही मधली स्थिती आहे. त्याला माधवानंदांनी छान हे दिलंय नाव, साधक सिद्ध स्थिती. साधक सिद्ध अवस्थेमधल्या योगाच्या साधनेचं वर्णन हे या अध्यायाच्या या भागामध्ये केलेलं आपण बघणार आहोत. तर अगोदरच्या विभागातला शेवटचा श्लोक काय होता, 7वा? तो काय सांगतो? योगयुक्ताची लक्षणं सांगतो, की तो विशुद्धात्मा आहे, विजितात्मा आहे, जितेंद्रिय आहे आणि सर्व भूतात्मा आहे, आणि त्यामुळे तो कर्म करूनही त्याच्यात लिप्त होत नाही. आता कोणकोणत्या कर्मात तो लिप्त होत नाही याची एक मोठी यादी 8वा आणि 9वा या 2 श्लोकामध्ये दिलेली आहे. पण आता 8वा आणि 9वा हे दोन्ही श्लोक एकत्र वाचूया. नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यै शृण्वन् स्पृशै जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपैन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. न काही मी करी ऐसे योगी तत्वज्ञ जाणुनी, देखे ऐके शिवे हुंगे खाय जाय निजेश वसे, बोले सोडी धरी किंवा पापणी हालवी जरी, इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हेची पाहतो. न एव किंचित करोमि इति युक्तः मन्येत तत्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. पदच्छेद झाला. आता अन्वय आणि अर्थ. पश्यन् शृण्वन् स्पृशन्. पश्यन् म्हणजे पाहताना, शृण्वन् ऐकताना, स्पृशन् स्पर्श करताना, जिघ्रन् वास घेताना, अश्नन् अन्न ग्रहण करताना, गच्छन् जाताना, गमन करताना, स्वपन झोपताना, श्वसन श्वास घेताना, प्रलपन बोलताना, विसृजन त्याग करताना, गृह्णन ग्रहण करताना, उन्मिषन निमिषन अपि डोळे उघडताना आणि डोळे मिटताना सुद्धा, इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते. इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत. इति धारयन असं समजून तत्ववित युक्त तत्व जाणणाऱ्या योगयुक्त पुरुषाने न किंचित एव करोमि, मी काही सुद्धा करीत नाही असे समजावे. इति मन्येत. ह्या सगळ्या क्रिया करताना इंद्रिय आपापल्या विषयात वर्तत आहेत असं समजून तत्व जाणणाऱ्या योगयुक्त पुरुषांनी मी काही सुद्धा करीत नाही असे समजावे. छान आहेत ते दोन्ही श्लोक. आणि आतापर्यंत 4थ्या अध्यायात ज्याची भूमिका आपली तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्याचं ऍप्लिकेशन इथे दिसतं. कर्मण्य कर्म यः पश्येत, काय म्हणजे काय ते सगळं ह्याच्यात पाहायचंय आपल्याला. आता एकंदरीत किती क्रिया सांगितल्या आहेत? 13 क्रिया सांगितल्या आहेत. पश्यन पाहणे डोळ्यांचं कार्य आहे, शृण्वन ऐकणे कानांचं कार्य आहे, स्पृशन स्पर्श करणे त्वचेचं, जिगरन वास घेणे नाकाचं, अश्नन खाणे म्हणजे चव घेऊन खाणे म्हणून जिभेचं. पहिली जी 5 कार्य आहेत ती 5 ज्ञानेंद्रियांची आहेत. मग गच्छन जाणे किंवा चालणे पायांचं म्हणजे कर्मेंद्रियाचं कार्य आहे. स्वपन झोप घेणे हे अंतःकरण चतुष्टयाचं कार्य आहे बरं का. आता अंतःकरण चतुष्टयाचं काय कार्य झोपेत? तर झोप जरी म्हटली तरी त्याच्यामध्ये पुन्हा 2 भाग आहेत, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये आपण समजू शकतो की सर्व म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर सगळेच निवृत्त आहेत. पण स्वप्नावस्थेमध्ये स्थूल शरीर जरी शांत असलं, काहीही कर्म करत नसलं तरी सूक्ष्म शरीर कार्यरत असतं आणि
त्यामुळे आपल्याला असा अनुभव आहे की जर आपण स्वप्नामध्ये काहीतरी टेकडी बिकडी चढली असेल किंवा खूप काहीतरी शारीरिक किंवा मानसिक काम केलं असेल तर स्वप्नातून उठल्यानंतर आपल्याला दमल्याचं एक फिलिंग येतं. खरं तर आपल्याला दमण्याचं काहीच कारण नसतं, शरीराला विश्रांती मिळतच असते. पण तरीही तर आपली सूक्ष्म ज्ञानेंद्रिय, सूक्ष्म कर्मेंद्रिय, मन, बुद्धी हे सगळं काम करत असतं. म्हणून झोपणं हे अंतःकरण चतुष्टयाचं कर्म आहे. आणि ते भोग आपण भोगत असतो. म्हणजे ते मनबुद्धी चित्त अहंकार सगळे असतात. स्मरण असतं स्मरणातच, कारण स्वप्नामध्ये बहुतेक ज्या गोष्टी आपण आधी बघितलेल्या असतात त्याच काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आपण बघतो. काही कुठेही तुकडे जुळलेले असतात, त्याचा काही तसा एकमेकांशी कधी कधी संबंध नसतो, पण पूर्वीच्या स्मरणातच गोष्टी आलेल्या असतात. मग पुढची क्रिया आहे श्वसन, श्वासोच्छ्वास करणं, हे प्राणांचं कार्य आहे. प्रलपन, बोलणं, हे वाणीचं कार्य आहे, म्हणजे कर्मेंद्रियाचं. आपली जीभ ही दोन्हीकडे येते. रसना म्हणून चव घेणे असेल तेव्हा ती ज्ञानेंद्रिय, बोलणं असेल तेव्हा ती कर्मेंद्रिय. विसृजन, इथे त्याग करताना म्हणजे सोडताना, म्हणजे इथे उपस्थ जननेंद्रिय आणि गुदद्वार अशी दोन कर्मेंद्रिय इथे घेतलेली आहेत. गृह्णन, घेताना. आणि जर त्याग करणे म्हणजे देणे असा अर्थ घेतला तर ते हातांचं सुद्धा कार्य होऊ शकतं. देणे आणि घेणे असं जर कारण लागलीच विसृजन आणि गृह्णन असं केलेलं आहे. गृह्णन म्हणजे घेताना हातांचं कार्य, उन्मिशन पापण्या उघडताना, आणि निमिषण पापण्या बंद करताना. तर उन्मिषण निमिषण पापण्यांची हालचाल हे पूर्व नावाच्या उपप्राणाचं कार्य आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, सगळी कर्मेंद्रिय नाही आहेत घेतलेली पण बरीचशी आहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, उपप्राण आणि अंतःकरण चतुष्टय यांच्या मार्फत घडणाऱ्या सगळ्या क्रियांची इथे एक मोठी लिस्ट केलेली दिसते. पण त्याच्यावरून त्यांना हे सांगायचंय की 9व्या श्लोकातला जो दुसरा चरण आहे, इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते, त्याच्यातलं जो इंद्रिय आणि हे पद आहे त्या इंद्रिय आणि मध्ये हे सगळे समाविष्ट आहेत. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण, प्राण आणि उपप्राण. तर या सगळ्या क्रियांच्या बाबतीत तत्व जाणणाऱ्या योगयुक्ताने कसा विचार करणं अपेक्षित आहे ते युक्तो मन्येत तत्ववित या 8व्या श्लोकातल्या पहिल्या ओळीतल्या दुसऱ्या चरणाने सांगायचा निर्देशित केलं. तत्ववित युक्त हा मन्येत, तत्व जाणणाऱ्या युक्तानी असा असा विचार करावा. तर युक्त हा शब्द योगयुक्त या शब्दाचा शॉर्ट फॉर्म म्हणून इथे वापरलेला आहे आणि पूर्ण विकसित कर्मयोगासाठी हा शब्द वापरलेला आहे. आता हे युक्त म्हणजे काय? युक्त म्हणजे योगयुक्त म्हटल्यावर तो कर्मयोग आचरणारा, म्हणजे कर्मातील कर्तृत्व भाव आणि फलासक्ती दूर ठेवून ईश्वर स्मरणामध्ये ईश्वरार्पण भावनेने कर्म करणारा हे आलंच. मग तो कर्म करतो म्हणजे कुठली? दोन्ही प्रकारची. प्राप्त संसारिक कर्मही करतो, उपासना कर्मही करतो. मग उपासना कर्मांमध्ये तो काय काय करतो? नित्य नैमित्तिक पूजापाठ, सद्ग्रंथांचं श्रवण वाचन, नामध्यान साधना, चिंतन मननासह ईश्वर स्वरूपाचं किंवा आत्मस्वरूपाचं अनुसंधान करण्याचा अभ्यास, हे सगळं तो करतो. आणि त्यामुळे योगयुक्त किंवा युक्त हे शब्द आले की हे सगळं करणारा आणि अशा अशा पद्धतीने करणारा हे प्रत्येक वेळेला आपल्या डोक्यात यायला पाहिजे. कारण ते जर मनात धरलं नाही तर त्या श्लोकात बाकी जे सांगितलंय त्या धारणा त्याला अप्लाय करता येणार नाही. आणि हे सगळं करत असताना देव म्हणजे काय किंवा तो अंतरात चैतन्य स्वरूपाने कसा काय राहतो, मग आपलं चैतन्यमय आत्मस्वरूप या रूपातला देव आणि आपण हे एकरूपच कसे काय आहोत. नंतर प्रकृती, व्यष्टी पातळीवरती शरीर आणि समष्टी पातळीवरती संपूर्ण सृष्टी किंवा संसार हे कसं काय चालवते ह्याविषयी सगळं काही त्या कर्मयोगाच्या श्रवणात येतं आणि त्याच्या मननात सुद्धा येतं. त्याचं एकीकडे श्रवण मनन चालू असतं आणि काही प्रमाणात निधिध्यासन याची साधनाही तो करत असतो. पण बघितलं ना की इथे कर्मयोगामध्ये योगयुक्त म्हणला की त्याच्यामध्ये ध्यानयोग पण गृहीत धरायचा. नुसताच कर्मयोग नाही, ध्यानयोगाने आधार दिलेला कर्मयोग. कारण ध्यान केल्याशिवाय त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान ध्यानामध्येच तुम्हाला व्हायला सुरुवात होते, त्याचे ग्लिम्स तरी मिळतात निदान.
असं तुम्ही डोळे उघडून कर्म करत असताना तुम्हाला ते समजणं अवघड आहे. तर हे सगळं चालू असल्यामुळे उपासनेने त्याचं चित्त शुद्ध होत जाऊन त्याच्यात परमात्मविषयक ज्ञानाचा अधिकाधिक प्रकाश आणि प्रभाव पडायला लागतो चित्तामध्ये, आणि त्याचं चित्त हे तत्वधारणा समजण्यासाठी अधिकाधिक उत्सुकही व्हायला लागतं आणि समर्थही होत जातं. आपण जे 2 शब्द वापरले होते मागच्या ह्याच्यामध्ये, की जिज्ञासा, ज्ञानाची लालसा निर्माण होणं, तळमळ निर्माण होणं, हे पण आवश्यक आहे. असं मारून मिटकून म्हसोबा करून आता ज्ञान शिकायलाच पाहिजे वगैरे असं नुसतं विचाराने नाही. त्या ज्ञानाची मला ओढ लागल्यानंतर माझे जे प्रयत्न होतात ते खरे प्रयत्न तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणारे ठरतात. आणि त्याच्याबरोबर बुद्धीची साथ पाहिजे. ती बुद्धी सूक्ष्म ही कर्मयोगाने ज्ञानयोगाने होत जाते आणि तुमचं त्या तत्वाचं आकलन आणि धारण हे चांगल्या पद्धतीने सुधारत जातं, विकसित होत जातं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही तत्ववित होण्याकडे वाटचाल सुरू होते. तत्ववित झाल्यानंतर पुढे सगळी गोष्टी घडणार आहेत की ज्या पद्धतीने विचार करायचा आहे, जसा विचार करायचा आहे. आता तत्ववित बद्दल काय म्हटलंय, शंकराचार्यांनी तत्ववितची व्याख्या अशी केली आहे, आत्मनो याथात्म्यम तत्व. म्हणजे तत्व म्हणजे काय, तर आत्म्याचं यथार्थ स्वरूप, आणि ते जो जाणतो तो तत्ववित. मग ते जाणणं ह्याचे परत पुन्हा 2 टप्पे आले. एक विचारांनी जाणणं, जे आपण करतो, आपण विचारांनी जाणतोय ते तत्व, तो तो पहिला आणि प्राथमिक टप्पा आहे. आणि मग ते ध्यानयोगाद्वारे होणाऱ्या आत्मसाक्षात्काराने ते जाणणं, म्हणजे त्याचा अनुभूती घेणं, या लेवलचं जे जाणणं आहे ते पूर्ण जाणणं. आणि मग योगयुक्त व्यक्ती ही चिंतन आणि ध्यान या सगळ्या प्रक्रियामधून ते विचारांनी जाणण्यापासून ते अनुभवानी जाणण्यापर्यंतचा प्रवास करते. आणि मग आता एकदा तत्वविद झाला तो, की अशा तत्व जाणणाऱ्या योगयुक्तांनी असा विचार करावा, असं अशा पद्धतीने मनन करावं. या अर्थाने इथे मन्येत हे क्रियापद आलेलं आहे. मन्येत हे क्रियापदामध्ये मन धातू आहे आणि मन धातूचा अर्थ मनन करणं, वाटणं, विचार करणं, मानणं. मग त्यांनी काय मानावं तत्वविद योगयुक्तांनी, सहा किम मन्येत, किंवा कशा पद्धतीने कसा त्यांनी विचार करावा, तर पश्यन शृण्वन स्पृशन जिगरन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिषन निमिषन अपि नैव किंचित करोमी इति मन्येत. हे सगळं करत असतानाही मी काहीही करत नाही असा त्यांनी विचार करावा. आता हे तो कसं काय मानू शकेल, साधारणपणे सामान्यपणे तो हे मानू शकणार नाही, त्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. मग तो वेगळा विचार कुठला, तर इंद्रिया आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति मनसी धारयन. सर्व क्रिया इंद्रियांकडून त्यांच्या त्यांच्या विषयांमध्येच होत आहेत अशी धारणा मनामध्ये करून तरच तो हा विचार करू शकेल की हे एवढं सगळं घडत असताना, या क्रिया माझ्या इंद्रियांकडून घडत असताना मी काहीच करत नाही. कारण इंद्रिय आणि विषय हे कसे आहेत, दोन्हीही प्रकृतीचे कार्य आहेत, म्हणजे त्रिगुणात्मक आहेत. आणि कृतिशीलता हा प्रकृतीचा गुणधर्म आहे आणि निष्क्रियता हा आत्म्याचा धर्म आहे. त्यामुळे तो काय काय जाणतो, इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते असं मनात तो धरतो, तेव्हा तो काय काय तत्व काय जाणतो, तो प्रकृते क्रियमाणानी गुणैः कर्माणि सर्वशः. प्रकृतेः गुणैः सर्वाणी कर्माणी क्रियमाणानी. जी काही कर्म केली जात आहेत ती प्रकृतीच्या गुणांकडून केली जात आहेत. आणि 3ऱ्या अध्यायातला त्याच्यानंतरचा श्लोक, तत्ववित्तु महाबाहो, ते पण बघा तत्ववित शब्दच वापरलाय. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते कुर्वन्नपि न लिप्यते. कुर्वन्नपि न लिप्यते किती प्रकारांनी वेगवेगळ्या श्लोकांमध्ये सांगितलेला आहे. हा एक वेगळा अभ्यासाचा विषय होईल. इतके वेगळे वेगळे असे विखुरलेले आहेत श्लोक. तर गुणच गुणामध्ये फिरतायत, विहार करतायत, हे जर कळलं तर मग तो लिप्त कसा होईल. तत्वविद हे जाणतो की ह्या सगळ्या क्रिया ज्याच्या आधाराने चालतात तो आत्मा निष्क्रिय आहे आणि मी आत्मरूप आहे.
आणि तो निष्क्रिय आत्मा हे माझं खरं स्वरूप आहे. त्यामुळे सर्व कर्म प्रकृती करत असून मी काहीही करत नाही. आता ही जी धारणा आहे ती साक्षात्कारी ज्ञानी पुरुषाला जरी सहज असली त्याला ती धारणा धरावी पण लागणार नाही. त्याच्यासाठी ते स्वाभाविक भूमिका असेल. पण योगयुक्त ज्ञानाच्या प्रांतात अजून पोहोचून स्थिरावायचा आहे. तो स्थिरावेपर्यंत त्याला या ज्ञानधारणा धराव्या लागतात किंवा त्यांनी अशा या ज्ञानधारणा धराव्यात असं सगळं सांगणारा ते मन्येत हे पद हे सगळं सांगतं. आता प्रत्येकाच्या आत्मस्वरूपाचा प्रकाश ज्ञानमय प्रकाश म्हणजे प्रत्येकाला जी स्वतःच्या अस्तित्वाची शुद्ध अस्तित्वाची जी जाणीव आहे असते, मी आहे एवढंच स्फुरण, सेल्फ कॉन्शियसनेस ज्याला म्हणतो आपण, तर त्या जाणीवेच्या प्रकाशामध्ये सगळी कर्म घडत असतात. आणि सूर्याचा प्रकाश असला की सगळ्या सृष्टीमध्ये विविध हालचाली विविध क्रिया घडत असतात. पण सूर्य कुठल्याच क्रिया मुद्दामहून स्वतःहून घडवून आणत नसतो. तो फक्त तिथे प्रकाशत असतो आणि बाकीच्या गोष्टी घडत असतात. तसंच चैतन्याच्या प्रकाशामध्ये आत्मचैतन्याच्या प्रकाशामध्ये प्रकृती आपल्या गुणांच्या साहाय्याने सगळी कर्म घडवून आणत असते. त्यामुळे नैव किंचित करोमि, मी काहीच करत नाही या धारणेमागे मुख्यतः मी आत्मस्वरूप आहे हे स्वरूपाचं ज्ञान आहे. म्हणजे आत्मा ह्या सगळ्या कर्मांचा केवळ प्रकाशक आहे आणि बाकी सगळ्या क्रिया या प्रकाश्य आहेत, त्या प्रकाशात घडणारे आहेत. त्यामुळे ईश्वर स्मरण किंवा आत्मस्वरूपाचं अनुसंधान ह्या गोष्टी मुख्य आहेत. आणि आपण आत्मरूप आहोत आणि म्हणून कर्म करताना आपण अकर्ते आहोत हे तत्व धारण करावं. त्याच्यामुळे काय होतं तर अहंकार आणि आसक्ती ह्या कमी कमी होत जातात. हा या धारणांचा परिणाम आहे. तर या संदर्भामध्ये एक गोष्ट पाहूया. जनक राजा आणि शुकाचार्यांची गोष्ट आहे. आपल्याला माहितीये की शुकाचार्यांना आत्मोपदेश हा जनक राजांनी दिला. तर त्यांनी सगळी योग प्रक्रिया वगैरे सांगितली शुकाचार्यांना. त्या प्रक्रियेचा सराव करताना त्यांची समाधी लागली. त्यांना ती योग प्रक्रिया साधली. ते तर काय तयारीचेच शिष्य होते. आणि मग समाधीत अवस्थेमधून त्यांचं व्युत्थान झाल्यानंतर साहजिकच त्यांनी गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करण्याकरता गुरुदक्षिणा काय म्हणून विचारलं. काहीतरी मला गुरुदक्षिणा द्यायची इच्छा आहे. मग जनकांनी त्यांना काय सांगितलं, तू आता बाहेर जा आणि जगातली सगळ्यात निरुपयोगी वस्तू तू मला आणून दे. मग हे बाहेर पडले शुकाचार्य निरुपयोगी वस्तूच्या शोधामध्ये. मग बरेच ते हिंडायला लागले. काय त्यांनी गवत घेतलं, हातात गवताचा पण उपयोग आहे, दगड घेतला, दगडाचा पण उपयोग आहे, शेण घेतलं, शेणाचा पण उपयोग आहे. निरुपयोगी वस्तूच सापडेना. निरुपयोगी असं समजून त्यांनी वस्तू हातात घेतली की त्यांना त्याचा काही ना काहीतरी उपयोग दिसायचाच. मग शेवटी त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं हवंय आपल्या गुरूंना. म्हणून ते पुन्हा डोळे मिटून शांत बसले आणि विचार करायला लागले की असं काय आहे की जे निरुपयोगी आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की सूक्ष्म देहाभिमान हीच ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने सगळ्यात कुचकाणी सगळ्यात निरुपयोगी अशी वस्तू आहे. आणि मग ते परत फिरले आणि त्यांनी गुरूंचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं की ही गोष्ट अत्यंत निरुपयोगी आहे आणि ही तुम्हाला मी अर्पण करतो. आणि मग राजा जनक म्हणाले की आता तू खरा ज्ञानी झालास. सतत त्यांच्या अहंकार सुरुवात त्यांनी आधी त्यांना शिष्य स्वीकारताना सुद्धा सांगितलं तू एकटा ये, तू एकटा आहे. मी एकटाच आहे. एकटा ये म्हणजे काय, तुझ्या बरोबर तू सूक्ष्म अहंकार आणलायस, तो बाजूला ठेवून ये. हे कळेपर्यंत त्यांना ते सारखं तेच सांगत राहिले. अर्थात त्यांची पात्रता त्या पातळीवरची असल्यामुळे त्यांनी ते उमगलं. 2-3 वेळा सांगितल्यानंतर त्यांना आकलन झालं की यांना असं असं म्हणायचं की मी अहंकार जो मला झालाय तो बाजूला सोडून मी गेलो तरच मला ते शिष्य म्हणून स्वीकारणार. तर सूक्ष्म देहाभिमानाला कर्मकर्तृत्वाचा अहंकार हा जोडलेलाच असतो. त्यामुळे देहाभिमान सुटला की तो आपोआप जातो. आणि देहाभिमान सोडणं याचा अर्थ मी आत्मा आहे या भूमिकेतून आत्मस्वरूपी स्वतःला ठेवणं, अहमला ठेवणं याचा अभ्यास आणि त्याच्यातूनच आत्मतत्वाची स्थिती ही निर्माण होते. किती वेळ आहे आपल्याला आता? माझं घड्याळ थोडं मागे आहे म्हणून मी विचारते. 3 मिनिटं आहेत. एक हा 3-4 आहे मिनिटं अजून. आहेत. ठीक आहे, आपलं होऊ शकतं म्हणजे. तर इथे आपला हा श्लोक पूर्ण झालाय.
पण या श्लोकामध्ये अजून एक गर्भितार्थ लपलेला आहे, जो रामसुखदास आपल्याला सांगतात. कदाचित एक 2-3 मिनिटं पुढे जातील ना. तर ते म्हणतात की मनुष्य आपल्याला कुठल्या क्रियांचा कर्ता मानतो, तर ज्या क्रिया आपण जाणीवपूर्वक करतो, मन बुद्धी यांचा वापर करून ज्या क्रिया आपण करतो त्यालाच आपल्याला कर्तेपणा येतो. पण म्हणजे समजा विचार करणं, वाचन करणं, लेखन करणं, ध्यान करणं, पाहणं, पण या श्लोकात दिलेल्या अनेक क्रिया जर आपण बघितल्या तर ह्या विचारपूर्वक न केल्या जाणाऱ्या सुद्धा बऱ्याच क्रिया आहेत. त्या होतात आपल्या आपल्या. आपण काही आता चला श्वास घेऊयात, चला डोळे उघडूयात असं नाही काही करत. त्या होतात आणि कळतही नाही. मग त्या क्रियांच्या बाबतीत पण कर्ता मानणं न मानणं हा विषय इथे कुठून आला, अशी एक शंका आपल्याला येऊ शकते. तर त्याचं निरसन 2 प्रकारे केलं जाऊ शकतं, की सामान्यपणे म्हणजे पहिलं उत्तर सांगते. श्वासोच्छवासाची क्रिया किंवा डोळ्यांची उघडझाप ही स्वाभाविक असते, पण ती जाणीवपूर्वक सुद्धा केली जाऊ शकते. कधी? श्वासोच्छवास जाणीवपूर्वक कधी केला जाऊ शकतो? प्राणायाम करताना. तर त्यामुळे तेव्हा एक ती होते. आणि नृत्य करताना जेव्हा अभिनयाच्या माध्यमातून डोळ्यांचा वापर केला जातो किंवा सहज बोलताना पण आपण काही इशारे करतो, डोळे बोलतात, तेव्हा डोळ्यांचा वापर जो असतो, पापण्या उघडणं बंद करणं किंवा काही बुबुळांची हालचाल, ही जाणीवपूर्वक असते. तर अशा सुद्धा क्रियांचा करता तुम्ही स्वतःला मानू नका, हेही त्याच्यात सांगायचंय. दुसरा आता मुद्दा, जसं जाणीवपूर्वक न केल्या जाणाऱ्या स्वाभाविक क्रियांच्या बाबत आपण करते पण मानत नाही, ते आपल्याला त्यात काही म्हणजे विशेष वाटत नाही, तसं अन्य जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या क्रियांना सुद्धा स्वाभाविकच समजा आणि त्यांच्या ठिकाणी आपला कर्तेपणा येऊ देऊ नका. उदाहरण सांगते म्हणजे लागलीच कळेल. आपली जरी कधी खासियत असते ना, त्याचा आपल्याला एक अभिमान असतो. मला ना घर अगदी छान स्वच्छ ठेवायला आवडतं. जरा अगदी सुरकुती सुद्धा मला इकडची तिकडे त्या बेडशीटवर चालत नाही. एखादा तुकडा पडला तरी मी लागलीच उचलते. ह्याचा आपल्याला अभिमान असतो आणि आपण ते बोलून दाखवतो किंवा आपल्या कृतीतून ते असं मी कशी करते हे छान, असा एक अभिमान आपल्याला असतो करतेपणाचा. तर तो असण्याचं कारण नाही असं ते सुचवतात. कारण का, की ह्या गोष्टी तुमच्यात स्वाभाविकच आहेत. काही पूर्वकर्मांचे संस्कार असतील, तुमच्या कारण शरीरामध्ये जे काही वासना आहेत त्याच्याप्रमाणे तुमच्यात सगळ्या त्रिगुणांचं जे बलाबल आहे त्यानुरूप तुम्हाला गोष्टी जमतात, आवडतात, कराव्याशा वाटतात किंवा काही जमत नाही. हे जे काही होतं ते त्याच्यामुळे होतं. एखादी दुसरी व्यक्ती असेल, त्याला अजून काहीतरी चांगलं जमत असेल किंवा जे तुमच्यासाठी स्वाभाविक आहे ते दुसऱ्यासाठी स्वाभाविक नसेल, तर तेवढं मी केलं म्हणण्यासारखं काय आहे. आणि दुसरं, जे आपण उपदेशराच्या वेळेला शिकलो होतो, की जे कुठलीही गोष्ट लहान मध्यम मोठी कुठलीही गोष्ट जरी करायची असेल तरी ती करण्याची आधी इच्छा व्हायला लागते, ती इच्छा करण्याचं ज्ञान असायला लागतं आणि ती करण्याची शक्ती अंगात असायला लागते. तर इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती त्यातल्या कुठल्याच शक्ती ह्या आपण आपल्या मिळवलेल्या नाहीये, त्या आपल्याला परमेश्वरांनी दिलेल्या आहेत. मग आपण करतेपणाचा अभिमान कशाच्या जोरावर मिरवायचा, हा मुद्दा आहे. त्याच्याबरोबरच जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या न केल्या जाणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या ज्या आत्मचैतन्यावर आधारित असतात, त्याच निष्क्रिय आणि निर्विकार अशा आत्मचैतन्यावर जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या सुद्धा सगळ्या क्रिया त्याच्यावरतीच तर अवलंबून असतात. म्हणजे हे जर लक्षात घेतलं तर जाणीवपूर्वक करा किंवा जाणीवपूर्वक नका करू, कुठलीही क्रिया ही कर्तेपणा मिरवण्यासाठी योग्य नाही. तुम्ही करता असूच शकत नाही. 13व्या अध्यायातला एक श्लोक आहे, प्रकृत्यैवच कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. ज्याला हे कळलं की सगळ्या क्रिया, हा 3ऱ्या अध्यायातल्या त्या श्लोकासारखाच आहे साधारण अर्थ, की प्रकृतीत जर सगळं करते आहे हे ज्याला कळतं तो स्वतःला कधीही करता मानत नाही. आणि म्हणूनच नैव किंचित करोमि, एव पदाची योजना त्याच्यासाठी खास आहे. अजिबात काही सुद्धा मी करत नाही. कोणत्याही अंशाने आपल्याला कोणत्याही कर्माचा करता न मानणाऱ्या साधकाच्या बाबतीत त्याच्याकडून होणाऱ्या कर्मांना कर्म ही संज्ञाच राहत नाही, त्या फक्त क्रिया असतात. क्रियेचं कर्म कधी होतं? मी करतो, अमुक अमुक मिळवण्यासाठी करतो, ह्या 2 गोष्टी त्याला जोडल्या गेल्या त्या क्रियेला की मग त्याचं कर्म होतं. आता मी नाहीये आणि
मी काही करतही नाहीये, कर्तृत्व भावही नाहीये. त्यामुळे त्या क्रियाच राहतात. आणि म्हणून चौथ्या अध्यायातल्या 21व्या श्लोकात काय म्हणलंय, शारीरम केवलम कर्म कुर्वन् नाप्नोति किल्बिषम. फक्त शरीरा पातळीवरती घटना घडली, क्रिया घडली, तर त्याच्यापासून कुठलंच फळ उत्पन्न होणार नाही आणि ते तुम्हाला बंधनात टाकणार नाही. पुण्यही नाही आणि पापही नाही. किल्बिष म्हणजे आपल्याला वाईट वाटतं, पण इथे पुण्य किंवा पाप एकंदरीत कर्मफळ एवढाच अर्थ घ्यायचा. इथे आपण हा श्लोक पूर्ण केलाय. आता फक्त आपली ज्ञानेश्वरी राहिलीये, ती आपण पुढच्या वेळेला वाचू. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.